सरकावून जरा उजेडाच्या बाजूला बसले. नाथाला फोटो पाठव म्हणून सांगितलं होतं. आता मोबाईल हातात घेतला. पडद्याचा आळोसा सुद्धा त्रास देऊ लागला, म्हणून खसकन त्याला बाजूला केलं. मोकळ्या ढाकळ्या लाकडी खुर्चीत शरीर सुस्तावलं. नाथा, अरे फक्त बकुळ तोडचे फोटो हवेत. मनाशीच संवाद होऊ लागला माझा. फोटो बघून बीपी वाढतंय का आपलं? पुन्हा मी घोटभर पाणी प्याले. मे महिन्यात आई न्यायची ना आम्हाला आजोळी. तिच्या वडिलांचं पत्र आलं की आम्ही गाडीत बसून पुण्याला जायचो. पुण्यात मामाकडे राहून झालं की सकाळच्या एसटीनं तिच्या माहेरी जायचं. फ्रॉक घातलेली मी ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसण्यासाठी धडपड करायची. सगळ्यांना ढकलत ती जागा मिळवली की गालाला एक चिमटा बसायचा, पण तो दुर्लक्षित करायला लागायचा. जसा भर बाजारात तिचा ओरडा बसला की आजूबाजूचे बघतात म्हणून कसं नुसं व्हायचं मन माझं तेव्हा. तसंच आत्ताही. एसटीमध्ये ती सीट म्हणजे जिओ की ब्रँड. त्या सीटवर बसायचं नसतंच मला खरं. गुडघ्यावर बसून काचेमधून धावणारा रस्ता बघायचा असतो. दोन्ही बाजूला हिरवी हिरवी झाडी बघायची, पण आईला माझे पाय दिसायचे आणि पायावर उघड्या पोटरीवर सपकन बसायची. पुन्हा ती ओरडायची, नीट बस, नाहीतर कोणीतरी बसेल तिथे. ते बसण्याचं गणित काही कधी उमगलंच नाही मला, पण मनात मात्र तो धावणारा रस्ताच असायचा. ताई मात्र शेजारीच गप्प होऊन बसलेली असायची. माझ्यासारखी वळवळ करायचीच नाही ती. माझा तो धावणारा रस्ता आणि त्याची मी, मन भरून जायचं. नाथाने बकुळ तोडचे एवढे फोटो का पाठवावेत? आता तर हे सगळे मिळून 27 फोटो झालेत, म्हणजे सगळ्या बाजूनी काढलेले. हां, हे गावातले इतर बकुळ जे आपल्याला वाटत होते ते नाही आहेत. तोड होण्यापूर्वीचे ते बकुळीचे अगोदरचे फोटो त्याने काढून ठेवलेले. पाराची झालेली नासधूस, रस्त्यावर पडलेला हा बकुळ, त्याचं ते अजस्त्र खोड बघवत नव्हतं मला. याने तर उधळून दिली आमच्यावर त्याची ती सोन पिवळी संपत्ती. दररोज संध्याकाळी वाटी घेऊन पारावर बसायचं. सुरुवातीला एखादं फुल पडायचं. जिला दिसलं की ती धावत सुटे. नंतर नंतर गडद संध्याकाळ होऊ लागली आणि म्हशी परतायला लागल्या की वाऱ्याने टप 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 सारखी पडायची. आम्हा मुलींच्यात स्पर्धाच लागायची. धावताना पडायला व्हायचं, ढोपरं फुटायची, पण बकुळ मिळाल्याचा आनंद, अगदी आनंद आनंद. ताई पण वेचायला मदत करायची. ओटीवरून आईचं लक्ष असायचं. ती, तिची आई, बाजूच्या अक्काबाई आमच्या वाड्याच्या ओटीवर गप्पा मारायला बसायच्या. म्हणजे आधी त्या शंकराला जाऊन यायच्या. देवळात त्या कासवाच्या समोर मुठभर तांदूळ ठेवताना मी आजीला पाहिलेलंही होतं. मग त्या हळूहळू या ओटीवर बसायच्या, गप्पा मारायच्या. अगं म्हशी बघ ग. आता ही सूचना खरं तर मलाच असायची. बकुळ उचलताना मला भान राहायचं नाही. कावळ्यासारखी नजर तुझी, असं आई म्हणायची. त्या नजरेनं फूल पडलं कळायचंच मला. धावत जाऊन कोणी घ्यायच्या आत हाताची वाटी उपडी करून त्यावर धरायची आणि मग काय हळूच डाव्या हातानं ते फूल बाहेर काढायचं आणि आपल्या वाटीत साठवायचं. बाकीच्या मुली लांबून येत असत. त्यांची आई त्यांच्याजवळ नसायची. माझी मात्र समोरच दिसायची. नंतर आम्ही स्वस्तिकात बकुळाची रचना करायचो. बकुळ मोजणी व्हायची, 12, 14. आई हाक मारेपर्यंत ती साधारण 42 व्हायची. सर्वात जास्त आपली म्हणून मनातून जो आनंद व्हायचा की बस. घरी जायच्या आधी फ्रॉकच्या ओच्यात मोजून सगळ्यांना सांगायचं. पारावरून मी यायचीच नाही, पण आई मात्र दंडाला धरून खसाखसा ओढत वाड्यात आणायची. तोपर्यंत ताईचे पाढे झालेले असत. रामरक्षा मात्र चालू असायची आणि आजोबांचा मोठ्याने लावलेला रेडिओ ऐकायला यायचा. आई सारखी सारखी आपल्याला असं का वागवते?
का ओरडत असते सारखी? का चिमटे काढते? का फटके देते? कधी कधी प्रश्न पडायचा मला हा. ताई समोर असली की गुपचूप मार खाल्ला जायचा. तोंडातून ब्र काढला जायचा नाही माझ्या. शाळेत एकदा कथा ऐकली होती मी, कोंड्यावरची पोर म्हणून. तेव्हापासून मलाही वाटायचं आपल्याला हिनं कोंड्यावर घेतलं आहे. तसा तो समज कित्येक वर्ष होता. पण मी होतेच तशी वाभरी. हा शब्द तिचाच खास. खसा खसा ओढून आणल्यामुळे दिंडी दरवाजाला आपटले होते मी. वाटीतील सगळी फुलं खाली पडली. अगं थांब थांब ना, मला फुलं वेचू दे, ओरडू नकोस ग, येते ना मी. आवाज मोठा झाला माझा. लगेच तिने डोळे वटारले होते. तिच्या वडिलांना कोणी मोठ्याने बोललेलं आवडायचं नाही, याची ती काळजी घ्यायची. मी फुलं वेचली आणि झोपाळ्यावर जाऊन पाढे म्हणता म्हणता दोऱ्यात ओवू लागले. पाढे संपले, फुले संपली. वाटीत गजरा ठेवून झाकून तिच्या बाबांनी मोठ्याने लावलेला तो रेडिओ ऐकू लागले. रात्री 8च्या बातम्या आत माझघरापर्यंत ऐकायला जात. चौसोपी वाड्यात गेलेलं हे सुट्टीतलं बालपण खरं तर केवळ आईमुळेच. वसू, शारदा, सुनंदा यायच्या. वसू म्हणजे ती गौऱ्या द्यायला येणारी काशीबाई ना, तिची ही मुलगी. शारदा, सुनंदा देवळाजवळच्या वाड्यात राहायच्या. पण तसा भेदभाव आमच्यात नसायचा. संध्याकाळी एकत्र टिपरी पाणी, पकडापकडी, लपंडाव, भावलाभावलीचा खेळ आम्ही खेळत असू. वसूच्या अंगावर माझे फ्रॉक असायचे. मला लहान झाले की आई तिला द्यायची. टिपरी पाणी खेळता खेळता वसू तिच्या फ्रॉकच्या खिशात बकुळ ठेवायची. मला खूप आनंद व्हायचा. तो एकमेव असा फ्रॉक होता माझा, खिसावाला. वसू तो फ्रॉक घालून आली की माझी बहीण आली की काय असंच वाटायचं आणि खुदकन हसू यायचं मला. आता खरं माझा बकुळ मोजून झाला होता. टिपरी पाणी, टिपी टिपी टिपटॉप दोन्ही खेळ खेळून झालेले होते. हवेचा जोर कमी होता. फुलं पडत नव्हती म्हणून खेळत होतो चौघी. खेळून दमून निमुळत्या काठावर आम्ही बसलो. ती तर बुंध्याला टेकून बसली होती आणि तेवढ्यात एक बकुळ खाली पडलं. मी वाऱ्यासारखी धावत गेले, तेवढ्यात वसूही त्याच वेगात तिथे आली आणि दोघींची टक्कर झाली. पण मी अगोदर हात ठेवला होता. मी प्रथम फूल पाहिले. फूल माझं आहे. अजिबात नाही. माझा आवाज मोठा झाला. मी धावली तुझ्या आधी. तोपर्यंत वसूने माझ्या पाठीत गुद्धा घातला. थोड्या वेळापूर्वी एकत्र खेळणाऱ्या आम्ही बकुळ भांडखोर झालो. आता सुद्धा मी खूप चिडले. तिला मारायला सुरुवात केली. तशी तिने माझे केस विस्कटवले. त्या नादात मी तिची वेणी पकडायला गेले तर तिच्या फ्रॉकची भाई हातात आली आणि अर्धा फ्रॉक टर 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 फाटला. मी खूप घाबरले, पण वेळच नाही घाबरायला. आईने तिरमिरीने माझंच बखोट धरलं. फरफरा ओढत भर रस्त्यात पाठीवर दणके देत मला ओट्याच्या आत घेतलं. रडणाऱ्या वसूच्या जवळ ती गेली. तिला घेऊन ती सुद्धा आत आली. मी दरवाजाच्या आड बसून राहिले. माझी बाहुली मी कायम जवळच ठेवत असायचे. अगदी बकुळ वेचताना सुद्धा ती बाहुली गच्च धरून तशीच मी बसले. तेव्हा वसूच्या अंगावर माझा चांदण्यांचा फ्रॉक दिसू लागला. वसूला माझ्या वाटीतला सगळा बकुळ तिने देऊन टाकला. मी हे बघत असताना आठवलं, आमच्या भांडणामुळे शारदा धूम पळून गेली होती. अजूनही वसू रडत होती. आम्ही खूप भांडलो होतो. ओरबाडलंही होतं एकमेकींना. दरवाजाच्या आड बसलेली मी आता ही काय करणार असा विचार करत होते. काही नाही, आपल्याला नेहमीप्रमाणे रात्रीचं जेवण मिळणार नाही एवढंच ना. पण नाही, तसं नाही झालं. ओढून काढलं बाहेर मला. 2-4 नेहमीचे रट्टे झाले. पाठीत गुद्दे झाले. नेहमीप्रमाणे मी भावली मध्ये घातली. तोंडाने बडबड सुरू होती तिची. भावलीला एव्हाना तिनं जोरात फेकून दिलं होतं. पुन्हा एकदा रट्टा बसला होता. पुन्हा पाय ठेवशील तर याद राख बकुळाखाली, तंगडं मोडून ठेवीन. फ्रॉक फाडायचा का तिचा? आत्ता घरात कोणी नव्हतं. मोठी ताई बकुळ वेचता वेचता पलीकडच्या सुलूच्या घरी गेली होती.
बाबाही नव्हते, आजी आजोबाही नव्हते. मी आणि ही. आपण हिच्या घरी आहोत. दोघीच आहोत. ही संधी सोडायची नाही म्हणून मी देखील इरेला पेटले. 6व्या इयत्तेत शिकणारी मी आज तिच्याशी तिच्याप्रमाणे भांडण करायचं ठरवलं. म्हणून तोंड उचकटलं. एरवी भांडायला लागली की ताई मध्ये पडायची. मला भांडूच द्यायची नाही. प्रत्येक वेळी भांडणात मी घुमी होऊन कोपऱ्यात बसायची. आता मी माझं बोलणं सुरू केलं. मार मार अजून मला. दे ढकलून त्या नदीत. नकोस ना मी तुला. कोंड्यावर घेतलेस ना मला. विकून टाक. मी काही केलं नव्हतं तरी मला भार बसला तुझा. आधी फुल मी बघितलं होतं. माझा आवाज थोडा कापरा झाला पण मी रडत नव्हते. आवाज आता टिपेला गेलेला होता आणि जोर जोरात किंचाळून आता ओरडायला लागले मी. मी फ्रॉक फाडला नाहीये. माझा फ्रॉक द्यायची तुला काय गरज होती. फाटलेला फ्रॉक माझाच आहे. आत्ताच हा माझाच. मी दात ओठ खाऊन तोंड वेडी वाकडी करत बोलत होते. ताई नाही याचा फायदा करून घ्यायचा आणि आज आईला उलट बोलायचं, खूप बोलायचं असं ठरवलं होतं. आता मात्र आई आणखीनच चवताळली. तोंडाचा पट्टा सुरू होताच. अशी सुधरायची नाहीस तू. ऐकत नाही ना माझं काही. चरा चरा जीभ बोलते का. थांब चटकाच देते. तिनं खरंच चटका दिला असता तरी तो मी सहन करणार होते. मी माझी तयारी केलेली होती. पण मी आज बोलणारच होते. दे दे चटका. तेच कर. सारखं मला ओरड, रागव. अभ्यास घेताना सुद्धा प्रेमाने जवळ बसवत नाहीस. गणित चुकलं की पाठीत पट्टी घालतेस. मी आता मागचं सगळं उकरून काढायचं ठरवलं. ताईला जेवढं देते तेवढं देतेस का मला. सदा तिचं गुणगान करतेस. मी वाईट आहे ना. चल मग नदीवर जाऊ. ढकल मला त्या पाण्यात. नकोशी झालीये तरी. आई कमरेवर हात ठेवून हे माझं सगळं बोलणं ऐकत होती. डोळ्यावरचा चष्मा काढून तिने फडताळात ठेवला. आता का चष्मा काढतेस. दिसणार नाही तुला माझी पाठ. बघ समोर उभी राहिले बघ. काम करायला मी फक्त लागते. गोड बोलून. सुमे काडेशपेटी संपली. रेमण्याकडे जा घेऊन ये. मी तोंड वेंगाडून चिडवून तिला हे बोलून दाखवलं. पुन्हा तिने जवळ येत माझ्या उघड्या असलेल्या मांडीवर सपकन 4 बोटं उमटवली. मला मारल्याच्या कळा, माझ्या त्या वेदना बोलक्या होत नव्हत्या. पण आमच्या डोंबिवलीच्या छोट्या 2 खोल्यात मला असं मोठ्यांनी बोलता येत नव्हतं. आज मात्र तिच्याच मोठ्या वाड्यात, ती जिथे लहानाची मोठी झाली तिथेच कोणीही नसताना मला गळ्याच्या शिरा ताणून ताणून डोळे मोठे करून तिला उलट बोलता येत होतं. बसव ना मला घरात एकटीला आणि जा जा तुम्ही दोघी भटकायला. बाबांची नोकरी खूप लांब होती. ते 2-3 महिन्याने यायचे म्हणून तर हिचं राज्य ना. मला बऱ्याच वेळेला कुलुपात कोंडून ताई आणि ही फिरायला जायच्या. सगळं सांगणार आहे आता बाबांना. मग बाबा तुला बोलतील. खरं तर तशी मी बाबांची लाडकी. ते आले की मला फ्रॉक मिळत, बाहुल्या मिळत. आई मला तसं काही आणायचीच नाही. तशी तक्रार मी एकदा बाबांजवळ केली आणि मग काय, बाबा गेल्यावर दुसऱ्या दिवशी ताईच्या देखत माझी धुलाई झाली. मला नेहमी प्रश्न पडायचा, ताई कधीच मार खात का नाही. ती अभ्यासात हुशार, पहिला नंबर यायचा. आपण मात्र गणितात नापास होणाऱ्या. मी बाबांचा विषय काढल्यावर ती मोठ्या डोळ्याने दटावत म्हणाली, हे बघ इथे जोरात ओरडू नकोस. 4 लोक ऐकतात. हे आपलं घर नाहीये. तुझ्या आजी आजोबांचा वाडा आहे. आता माझे डोळे थांबले होते. नाकाने हाताने सर्दी ओढणं चालू झालं. पुन्हा जोरात धपाटा बसला. जा धुवून ये आधी पाण्याने घाणेरडी. असं तिने म्हणताच मी फ्रॉक वर केला आणि नाक तोंड पुसून घेतलं. पुन्हा सणसणीत रपाटा बसला. जा ना पाण्याने धुवून घे. आता तर मी हट्टालाच पेटले. नाही 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 असं तिच्या अंगावर ओरडत तिच्या पाठीमागे जाऊन तिचा पदर असा खसकन ओढला आणि तोच नाकाला लावला. तशी ती मागे गोल फिरली आणि मला खाली वाकून पाठीत दोन्ही हाताने गुद्दे मारू लागली. आज मात्र आईशी भांडताना खूप मजा येत होती. एरवी असं काहीही मिळत नव्हतं. गपचूप शांतपणे कॉटच्या कोपऱ्यात जाऊन तिच्या पाठीमागे तिला मात्र वेंगाडून मी दाखवत असायची. आणि जर तेव्हा ताईने बघितलं तर लगेच आईजवळ चुगली करायची. आई सुमी तुला चिडवते बघ.
आले बाहेर की बघतेस तिच्याकडे. आज तसं काही नव्हतं. समोरून दात दातावर ठेवत, तोंडाने ई ई करत, चिडवत, मान हलवत सगळं सगळं बोलून टाकत होते. त्या दिवशी नाही का आजींच्या जवळ मला एकटीला दिवसभर ठेवलं होतंस. आजी कॉटवर झोपलेल्या तरी सुद्धा मी तुझं ऐकलं आणि आजींची सोबत केली. ते तर कुठेच गेलं. सारखी कोणती ना कोणती शिक्षा करत असतेस. आज भांडणाची राणी मीच होते. घरात झोपाळ्याच्या या खोलीत आईसमोर बेडरपणे उभी होते. दारात बसलेली मी केव्हाच बाहेर आलेले होते. आता दाराचा आधार सोडलेला होता. मी माझी स्वतंत्रपणे फरशीवर पाय रोवून उभे होते. जा, आज तू जेवायला दिलं नाहीस ना तर आजीला सांगीन सर्व, नाहीतर सरळ आजोबांना सांगीन. तू घाबरतेस ना त्यांना, बोलत बोलत नाहीस ना त्यांच्याशी. रात्री जेवायला नाही देणार आणि रात्रभर गोठ्यात ठेवते की नाही बघ तुला, नुसती वाभरी. माझ्याजवळ येत जोर जोरात गाल ओढत आणि मला असं ऐकवून ती स्वयंपाकाच्या घराच्या दिशेने निघून गेली. आता मात्र माझा कान दुखू लागला होता, गाल ठणकू लागला होता, हातावर वळ उठलेले दिसले. गाल चोळत लांब पडलेल्या भावलीला जवळ करत मी तरा वरच्या गच्चीवर गेले. अंधारा जिना. एरवी मी घाबरणारी, पण आज मी घाबरत नव्हते मी त्या अंधाराला, अजिबात नाही. गच्चीचा कोपरा सापडला. भावलीला जवळ घेतलं आणि झोपून गेले. कारण ती मला गोठ्यात ठेवणार होती, त्यापेक्षा गच्ची बरी. नंतर ती मला शोधत असावी. मी वाड्याबाहेर जाणार नाही याची तिला खात्री होती. पोत्यांच्या मागे तिने शोधलं असावं, गोठ्यात पण बघितलं असावं. आजीने पण मला सुमी सुमी म्हणून हाका मारल्याही असतील. आता रात्र होऊन गेली तरी मी तिला सापडले नाही. नंतर मात्र आजोबाच गच्चीवर आले. त्या पाठोपाठ आई, ताई, आजी मला हलवून जागं करत होत्या. आजोबा पुढे आले. आजोबांनी उठवलं. माझ्या तोंडातून लाळ लोंबत होती, ती मी हाताने पुसली. डोळे उघडवत नव्हते, पण आजोबांनी उठूनच बसवलं. मी किती वेळ रडत होते, केव्हा झोप लागली कळलंच नव्हतं. डोळे उघडले तर ताई समोर होती. सुमा, अगं खाली चल ना, किती वाजलीत बघ. ताईने मला खाली नेलं. आजी मायेने हात फिरवत होती माझ्यावर. आठवतंय मला ते. पण आता मोबाईलची रिंग का वाजतेय? मी पडदा थोडा ओढून घेतला. वाजणारा मोबाईल बाजूला ठेवला. आपल्याला हा सारा प्रसंग एवढा स्पष्ट आठवतोय. नाथा, अरे बकुळ तोड झाली, आई गेली, बाबा गेले, ताई परदेशात गेली, पण आठवणी काही लोपल्या नाहीत. जवळचीच पाण्याची बाटली मी तोंडाला लावली. किती वेळ एका जागी बसलो आपण. बसवते की एवढा वेळ. उगीचच एरवी आपण बाऊ करत असतो. पुढचं आठवतंय ना मला. त्या रात्री मी आजीच्या शेजारी झोपले होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा नाही, मी कोणाशीच बोलत नव्हते. आपण आईशी कचाकचा भांडून जो आनंद घेतला त्यातच समाधानी होते. एक नवीन बाहुली मिळाल्याचा जो आनंद होत होता तोच हा आनंद. पण आपल्याला रडू का येत होतं? 2 दिवसानंतर माझा वाढदिवस होता. आजोबांनी उठवून माझ्या हातात रुपया ठेवला होता. आजीने वाटीभर गुळांबा दिला होता. मग आईने काय केलं? आईने त्या दिवशी पहाटेच उठवलं, अंधारातच बकुळाच्या पारावर नेलं. तिच्या हातात परडी होती. तिनेही बकुळ वेचायला सुरुवात केली. परडीभर फुलं वेचली. आम्ही दोघी पावसात भिजत होतो. दोघी घरी आलो आणि नंतर मी एकटीने खूप मोठे गजरे केले आणि ते संध्याकाळी माळून गुलाबी रंगाचा तो फ्रॉक घालून मी तिच्याबरोबर शंकराच्या मंदिरात गेले. ते नदीकाठी असलेलं मंदिर एरवी मला आवडायचं नाही, कारण तिथे स्मशान होतं. मला भीती वाटायची. पण आज पूर्ण रस्ताभर आईचा हात धरून आईकडे बघत मी मंदिरात गेले होते. दगडावर बसले मी. आईला म्हणलं सुद्धा, आई, हा फ्रॉक घट्ट होतोय ग आता, देऊन टाक वसूला. श्रोते हो, दीपाली कात्रे यांची कथा बकुळतोड आत्ताच आपण ऐकली.
जन